नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न झाली। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडली। दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडते। नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती असल्यानं पूजेचा मान कुणाला मिळतोय याची चर्चा सुरू होती। तर मी पालकमंत्री होणार की नाही हे देवालाच माहिती, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसांतरी पुन्हा आपल्याला मिळणार याचं हे एक चिन्ह समजायचं। त्याबद्दल मी काय सांगणार, देवालाच माहित। शुभ संकेत आहे, पण देवाला कोणत्या अनेक योग आता 33 कोटी देव आहेत आपले। त्यांच्या हातात राज्याची सूत्र आहे, त्या देवाला की त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या तुम्ही समाधी मंदिराची महापूजा मी देवाला म्हणणारा माणूस आहे, तर बघू काय होतं। तर त्र्यंबकेश्वरच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारी निमित्त राज्यभरातून वारकरी आणि भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। आज पहाटेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आणि या महापूजेनंतर आता मंदिरामध्ये भाविकांची आणि राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। खरं तर आज सकाळची पहाटेची ही महापूजा नेमकं कोण करणार याबाबत होता। साधारणतः जिल्ह्याचा पालकमंत्री जो असतो तो या ठिकाणी ही महापूजा करत असतो। मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे ही महापूजा नेमकी कोण करणार असा संभ्रम देखील कायम होता। मात्र सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांना या ठिकाणी महापूजा करण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्या हस्ते ही महापूजा झाल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदावर देखील गिरीश महाजन विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।